हे आमच्या गावामध्ये सबस्टेशन आहे, यायचं बिलकुल दुर्लक्ष आहे राजा. तो मेन साहेब आहे तो एखाद्या दिवशी येते की नाही बिचारा. या लाईनवाल्याचं काम आहे. एवढं मोठं गाव आहे, या गावामध्ये फिरणे, कुठे वायर तुटली काय, कुठे काही झालं काय, कुठे खंबे पडून राहिले काय, अजिबात नाही. आणि ज्या ज्या ठिकाणी अडचण असेल आणि शासनाची बदनामी करतात राजा, आमच्या मंत्र्याची बदनामी करतात हे लोक. आणि हे अहवाल अजिबात पाठवत नाही. गावामधून 3 फेजची लाईन येईल आहे भर वस्तीतून. या लोकांना आम्ही सांगून राहिलो हे व्यवस्थित करा. आता हा पहा मेन रोड, हा मेन रोड आहे आणि या मेन रोडवर रात्री 2 वाजता हे वायर तुटली, अजिबात नाही लक्ष. बरं झालं आमचा पत्रकार एक ॲक्टिव्ह पत्रकार आहे, प्रॉम्प्ट पत्रकार आहे आणि त्या पत्रकाराच्या निदर्शनास आलं, त्याचंच तर काम तमाम होत होतं. पहिले खाली पिलीचा स्टाफ आहे ते ह्या गाड्या पहा. मी म्हणतो या इलेक्ट्रिसिटी बोर्डानं लक्ष दिलं नाही तर या गावात फार मोठी जीवितहानी होणार आहे एखाद्या दिवशी. हे अजिबात काम करत नाहीत. हा पहा मेन लाईनचा खंबा, हा इकडे आहे. हा मेन नाही, हा नवीन तर काल रवला त्यानं. हा पहा ना इकडे, हा पळेला झाला ना, मेन लाईन आहे. हा जर एखाद्या दिवशी कोणाच्या उरावर पडला राजा, काम तमाम होईल. आम्ही अनेक वेळा यायला सांगतो, साहेबाला सांगतो, साहेब तर फोन उचलतच नाही. आमच्या गावातले काही बिना पगारी कर्मचारी आहे बिचारे, ज्याला लाईनचं काम समजते ते लोक आहेत, म्हणून या गावातल्या लोकांना लाईन तरी भेटते. मी स्वतः त्या वायरवर पाय देऊन राहिलो. आज रामनाम सत्य झालं. रामनाम सत्य एका पत्रकार ॲक्टिव्ह आहे म्हणून हे लक्षात आलं, नाहीतर लय लोक मरत होते. अटी आमची विनंती आहे बाबा, गावकऱ्याच्या वतीनं कोणाचा जीव गेल्याच्या अगोदर हे काम करा. आम्हाला समजते, आम्ही बी करून आणतो, पण तुम्ही अहवाल तर पाठवा. गावात फेरफटका तर मारा. अजिबात नाही, हे काहीच नाही, नुसतं पगार घेतात आणि मजा करतात. साहेबाला मी कॉल केला, साहेबांनी 1 घंटा बी लाईन बंद नाही केली. केली. साहेब तर फोन उचलतच नाहीत, कधीच नाही उचलत. आम्ही अनेक वेळा फोन केले, फोन पहा आमचे. आता यायले शेवटची इंटिमेशन देतो आम्ही सर्व गावकऱ्याच्या वतीनं की हे लाईना दुरुस्ती करा. हे लाईन जवळपास रात्री 2 वाजतापासून याचे तार जमीनमध्ये पडलेले आहे. आणि अटी लहान लहान पोरं. अरे भाऊ, तुम्ही होते म्हणून बरं झालं, तुम्ही होते राजा म्हणून हे लोकांचे जीव वाचले. माझं काम तमाम होऊन राहिलं. तुमचं काम तमाम होऊनच राहिलं. बिलकुल, पण लक्षात आलं तुमच्या म्हणून बरं झालं. पण ते एक अमोल पाटील या दुकानदारचे जे हे आहे, असं हे इथले जे दुकानदार आहेत, मी राहतो हे ते अमोल पाटील अडी उभे होते, त्याच्यामुळे माझा जीव वाचला की ते म्हणत भाऊ खाली वायर आहे म्हणत. बरोबर आहे. असे गावात अनेक ठिकाणी आहे. एक दिवसला गावात लाईन क्लिअर नसते, एक दिवस. पहिले वायरमॅनला कॉल केला, नंतर साहेबाला कॉल केला, साहेबानं 1 तास बी लाईन बंद नाही केली. नाही, काहीच करत नाही. ते हो लावतात, आले इथं ऑफिसमध्ये बसतात आणि तिथून हे करतात बिचारे. आणि आमच्या गावातले बिना पगाराचे कर्मचारी हे काम करतात, म्हणून गावातल्या लोकांना लाईन भेटते, नाही तर यायच्या भरोशावर अजिबात नाही. काय बोललो मी सकाळी? बोल ना बे. अरे मी आज मध्यरात्रीपासून इथली लाईटची सर्व्हिस वायर तुटलेली आहे, तरीसुद्धा MSEB ऑफिसचे कर्मचारी इथं येऊन हे सर्व्हिस वायरची विल्हेवाट लावलेली नाही आहे. आणि अशा पद्धतीनं MSEB ऑफिसचे कर्मचारी अधिकारी असे लापरवाह झालेले आहेत की ज्यामुळे या इथल्या गावकऱ्यांचं आयुष्य म्हटलं आणि जीवन म्हटलं तरी धोक्यात आहे. कशामुळे तर या MSEBच्या हलगर्जीपणेमुळे आज मध्यरात्रीपासून इथली वायर तुटलेली आहे, तरीसुद्धा इथं कर्मचारी अधिकारी इथं पाहायलासुद्धा आलेले नाही आहेत. आणि त्या माध्यमातून हे वायर आज चालू आहे. आम्ही टेस्टर लावूनसुद्धा मागच्या व्हिडिओमध्ये दाखवलं की टेस्टर लावूनसुद्धा हे लाईन चालू आहे. तिथून हा मेन रोड, तरीसुद्धा कर्मचारी अधिकारी ही लाईन बंद करून या वायरचा विल्हेवाट लावण्याकरता इथं आलेले नाही आहेत. हे काही नाही आला. या माध्यमातून त्यांना एक विनंती करतो की बा तुम्ही लवकरात लवकर इथं येऊन या वायरचा विल्हेवाट लावावा आणि लाईन सुरसुरळीत आणि व्यवस्थित करून चालू करण्यात यावी, जेणेकरून सकाळपासून येणं 1-2 कर्मचारी इथं आले आणि वायरा पाहिल्या आणि इथून निघून गेले. तरीसुद्धा याच्यावर कोणत्याच प्रकारचा
दबाव नाही आहे. एक बी नाही राहायसाठी 12 कारण रात्री फोन उचलला जात नाही आहे. इथले पत्रकार सकाळी उठून आले, उठून आल्यावर त्यांचाच पाय या वायरवर पडत होता. त्यांचाच आज रामनाम सत्य झाला असता, कदाचित त्यांचाच इथं विषय संपला असता. पण काही निदर्शनात आल्यावर हे वायर दिसली आणि त्यांचा तो काळ वाचला. ह्या दुर्घटना झाल्या नाही पाहिजेत म्हणून MSEB ऑफिसला आमची कळकळून विनंती आहे, या गावकऱ्यांच्या वतीनं विनंती आहे की बा तुम्ही लवकरात लवकर या वायरचा विल्हेवाट लावावा. या गावातल्या लाईनच्या व्यवस्था असतील त्या सुरसुळीत चांगल्या पद्धतीनं कराव्या. इथल्याच ठिकाणी नव्हे तर अशा माठरा गावातल्या अनेक ठिकाणी ही अवस्था झालेली आहे. बरोबर आहे. कुठल्याच परिस्थितीत हे लोक काम करण्याचे योग्य नाही आहेत. काम करण्याची याची मानसिकता नाही आहे. नाही, अजिबात नाही. कुठंतरी चांगला काम होईल याची मानसिकता नाही आहे. तर या सरकारी कर्मचारी जे आहेत, MSEB ऑफिसचे कर्मचारी आहेत, त्यांना विनंती आहे की बा हो लवकरात येऊन तुम्ही या वायरचं, या लाईनचं आणि तुमच्या अंतरमध्ये जेवढे गावामधले जेवढे इलेक्ट्रिक पोल आहेत त्यांची चौकशी करून व्यवस्थित लाईन करावी ही विनंती. अन्यथा आम्ही सर्वत्र गावकरी तिथं येऊन उपोषण मांडणार आहोत. बरोबर आहे. शासनाची बदनामी करतात. अरे तुम्ही अहवाल तर पाठवा, गावामध्ये फिरा, अटुल्ला खंबा आहे, तटुल्ला खंबा आहे, आणि शासन खराब आहे म्हणतात. एक हा साहेब म्हणते, हे कर्मचारी याच्यातले. अरे शासन काय करणार आहे? शासन तर बिलकुल तयार आहे, पण तुम्ही तर पहा गावामध्ये काय परिस्थिती आहे. या जुनी आहे लाईन आहे, लोकल चालायला रस्ते नाहीत गावात. त्या रस्त्याचं नाही त्याच्याकडे, पण इलेक्ट्रिसिटीचं तर काम यायनं करायला पाहिजे. तुम्ही अहवाल पाठवा ना, शासन तयार आहे.